श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 5 मे वार मंगळवारला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते, परंतु प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आणि हिंदू मराठी नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ज्यावेळी चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते ना, त्यावेळी अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला असतो. अंगारक योग हा निर्माण होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, जी आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत शुभ आणि तितकीच फलदायी मानली जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा, सेवा, आराधना, उपासना केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात. त्याचबरोबर वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. अंगारकी या शब्दाचा अर्थच मंगळ ग्रह असा होतो आणि अशी देखील मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री गणेशाच्या उपासनेने मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि जीवनातील सर्व अडचणी, कर्ज व आरोग्य समस्या ह्या दूर होतात. पौराणिक कथेनुसार अंगारक याने गणेशांचे तप करून वरदान मिळवले होते की मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला माझे नाव अंगारकी दिले जाईल आणि या दिवशी जी व्यक्ती उपवास करेल तिच्यावरती भगवान श्री गणेशांची अखंड विशेष कृपा राहील. अंगारक योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून फक्त 2 वेळा येत असतो. त्यामुळे यंदा 2026 मध्ये 3 अंगारक योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि 5 मे रोजी पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर या दिवशी महालक्ष्मी योग आणि गजानन योग सुद्धा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही चतुर्थी अतिशय अत्यंत खूप शुभ आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी भगवान श्री गणेश हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच भगवान श्री गणेशांच्या पूजेसोबतच आपण जर काही प्रभावशाली सेवा आणि उपाय केले तर भगवान श्री गणेशांच्या कृपेने त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, परंतु 21 तांदूळांचा हा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल, कर्ज संपेल आणि आपल्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल, ज्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करता येईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की हा दिवसच इतका प्रभावी आणि इतका शुभ मानला जाणार आहे की या दिवशी आपण जितकी भगवान श्री गणेशांची सेवा, उपासना करू तितकं शीघ्र फळ आपल्याला ते नक्कीच प्राप्त होत असतं. मंगळवारी संपूर्ण दिवसभर, रात्रभर ही अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे. या दिवशी बघा व्रताला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत करून भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं असतील तर त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत करायचं आहे. असं म्हटलं जातं की लग्नाच्या वयाच्या मुलामुलींनी हे व्रत केलं तर त्यांचा विवाह योग जो आहे तर तो लवकरात लवकर जुळून येतो. शिक्षण घेणाऱ्या मुलांनी व्रत केलं तर त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते, त्यांना यश मिळतं आणि म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने या दिवशी व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते, आरोग्य आणि यशाची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या तरी इच्छा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अतोनात मेहनत, कष्ट, प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला काही वेळा नशिबाची साथ मिळत नाही. म्हणूनच आपल्या नशिबाची, आपल्या मेहनतीची, आपल्या कष्टाची, आपल्या नशिबाला साथ मिळावी म्हणूनच आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण व्हावी. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहे, ज्या काही अडचणी आहे तर त्या नक्कीच गणपती बाप्पा दूर करतील. बाप्पांच्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता ही सुद्धा नष्ट होईल. म्हणूनच पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जे काही तुमचे पैसा येण्याचे मार्ग बंद झाले आहेत तर ते खुले होतील. सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या मनासारख्या घडू लागतील. सर्व अडचणीतून मार्ग निघेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. भगवान श्री गणेशांचं नामस्मरण करायचं आहे, मंत्रजप करायचा आहे, गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांसमोर छानसा तेलाचा, तुपाचा दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे, दुर्वा अर्पण करायची आहे, सोबतच नैवेद्य अर्पण करायचा आहे. गुळ खोबऱ्याचा करू शकता किंवा पेढ्याचा करू शकता किंवा मग तुम्ही मोदक करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला घरामध्ये वातावरण जे आहे तर ते अगदी छानसं प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा लगेचच उपाय करायचा आहे. आता उपाय आपण घरी करणार आहे, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा उपाय आपल्याला करता येणार नाही. ज्यांच्याकडे अजूनपर्यंत ज्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांनी त्या दिवशी आवर्जून आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती गणपती बाप्पांची विराजमान करायची आहे, म्हणजे स्थापन करायची आहे. तर बघा, ज्यांच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल त्यांनी आणा. या अंगारकी चतुर्थीला नक्की बाप्पांची मूर्ती खरेदी करा. तुम्ही पंचधातूची, तांब्याची जी तुम्हाला शक्य असेल किंवा चांदीची मूर्ती तुम्ही घेणं शक्य असेल तुम्हाला तर ती तुम्ही आणायची आहे. आपल्या देवघरामध्ये घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असणं हे खूप महत्वाचं आहे. बघा, कारण की गणपती बाप्पा हे सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच गणपती बाप्पा हे संकट दूर करणारे देवता आहे. एवढेच नाही तर ते सर्व देवतांपेक्षा अतिशय अत्यंत चालाक, हुशार देवता आहे. बुद्धीचे, ज्ञानाचे देवता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना तर मुलांची भरभरून प्रगती होते, त्यांची बुद्धी तल्लख राहते. आता फक्त गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवली आणि मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते का? तर नाही. मुलांच्या हातून गणपती बाप्पांची सेवा होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणून नित्यनेमाने मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षम पठण करून घ्यावं. यामुळे नक्कीच मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलांकडनं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे तर ते म्हणून घेणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही पठण करून घेऊ शकता त्यांच्याकडनं. हे सुद्धा अभ्यासामध्ये खूप प्रगती होते. यामुळे तुम्ही अशा सेवा ज्या आहेत तर त्या नक्कीच करून बघा.
यानंतर गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे, ज्याला आपण अक्षदा या नावाने सुद्धा ओळखत असतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये तांदूळाला अतिशय अत्यंत पवित्र धान्य मानलं जातं आणि श्रेष्ठ देखील मानलं जातं, जे पूजा, शुभ कार्य आणि भरभराटीचं प्रतीक आहे। आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदूळ हे खूप महत्त्वाचे असतात बघा, म्हणजे अक्षदा या खूप महत्त्वाच्या असतात। अक्षदा त्यांच्यावरती अर्पण केल्याशिवाय पूजा देखील पूर्ण मानली जात नाही। तांदूळ हे धनसंपत्तीचे देवी म्हणजेच माता लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे। अखंड म्हणजे कुठेही ते तुटलेले फुटलेले नसावे, अखंडच घ्या, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये खंडित वस्तू ज्या आहेत ना तर त्या अजिबात वापरल्या जात नाही, तर या उलट त्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्यालाच भोगावे लागत असतात। म्हणून अखंड 21 तांदूळ घ्यायचे, त्याला थोडंसं हळद कुंकू लावून आपल्याला लाल पिवळं जे म्हणतो ना तर त्या अक्षदा बनवायच्या। त्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे, लिंबू चांगला पिवळसर घ्यायचा आहे, लिंबाला देखील चांगलंच घ्यायचं आहे। त्या लिंबावरती लाल पेनाने तुमची जी काय मनामध्ये इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती असेल, पतींची प्रगती असेल किंवा शत्रू त्रास असेल, आजारपण असेल, जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला त्या लाल पेनाने त्या पिवळ्या रंगाच्या लिंबावरती लिहायचे आहे। फक्त थोडक्यात लिहा, जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये लिंबू सरबत करण्यासाठी वापरतो त्या तो लिंबू घ्यायचा, तुमची त्यावरती इच्छा लिहायची। यानंतर हे लिंबू आपल्या हातात घ्यायचा, गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं, 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा, मनोमन आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त करायची आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं। शेवटी आपल्याला फलश्रुती देखील पठण करायची। यानंतर हे लिंबू जे आहे ना तर ते आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटो असेल आता तुमच्याकडे तर मग फोटो समोर मागच्या साईडला ठेवून द्यायचं आहे। बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर मागच्या साईडनं फोटोच्या मागे ठेवून द्या। यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करा, परत हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा। 21 तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत अक्षदा, तुम्हाला हे एक तांदूळ हातात घ्यायचा, एक मंत्र मी तुम्हाला सांगते, तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। आता तो मंत्र आहे इदम अक्षतम ओम गणपतये नमः। मंत्र परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता किंवा मग लिहून घ्या, ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कृपा करून प्लीज। तर मंत्र असा आहे बघा, इदम अक्षतम ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे। एक अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची, दुसरी अक्षदा घ्यायची, इदम अक्षतम ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा, दुसरी अक्षदा अर्पण करायची, असं तुम्हाला 21 वेळा हा मंत्र बोलायचा आहे। अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या, दोन्ही हात जोडून अगदी तळमळीने कळकळीने गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि एक माळ तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आणि दोन्ही हात जोडून आपली जी काय मनामध्ये इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आता संपूर्ण दिवसभर रात्रभर हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी लिंबू हा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे। आता उन्हाळ्यामुळे समजा कदाचित तुम्हाला नाहीच पाणी मिळालं तर तुम्हाला ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे 21 तांदूळ आहे तर ते तुम्हाला एका स्वच्छ कपड्यामध्ये किंवा स्वच्छ कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहे आणि तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे। जेव्हा तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला जाताना त्यावेळी तुम्हाला ती 21 तांदूळाची पुडी जी आहे तर ती सोबत घेऊन जायची आहे। नक्कीच त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल। मुलं जर एखाद्या पेपरसाठी जात असतील, म्हणजेच एक्झाम देण्यासाठी जात असेल, परीक्षा देण्यासाठी जात आहे किंवा काही कामानिमित्त जात आहे, मुलांकडे सुद्धा तुम्हाला ही पुडी आहे तर ती देऊ शकता। यामुळे बाप्पांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला लाभत असतो। या अक्षदांमध्ये एक दैवी शक्ती जी आहे ना तर ती अवतरलेली असते, त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते, आपली अडकलेली कामे सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणून तुम्हाला हा 21 तांदूळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। सुतक असेल, मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही। स्त्री पुरुष मुलं हा उपाय कोणीही करू शकता।
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे 21 तांदूळांचा, तर तो सर्वांनी आपल्या घरामध्ये नक्की करून बघा. जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आवर्जून गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी या दिवशी आवर्जून जावा. कारण की घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. म्हणून शक्य असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, अडचण असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.